नमस्कार मंडळी. तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सुमित जांभळे, मी गीता जांभळे, आणि हा माझा भाव. आदित्य जांभळे. तर आम्ही स्ट्रॉबेरी तोडण्यासाठी आलो आज. तुम्हाला संपूर्ण स्ट्रॉबेरी तोडून ती पूर्ण पॅकिंग कशी करायची ते तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यामुळे तुम्हाला सर्वांना संपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्या जवळपास शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता. तर हे दोघं जण स्ट्रॉबेरी तोडतील आणि आपला जो स्ट्रॉबेरी पॅकिंग करायसाठी जो पाला लागतो म्हणजे नेटचा म्हणा आणि ते पांगळीचा पाला किंवा जांभळीचा पाला ते आता मी घेऊन येतो. तोपर्यंत हे दोघं जण स्ट्रॉबेरी तोडतील. तोडाल ना? हो. तर बघा मंडळी, आपलं स्ट्रॉबेरीचं शेत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण स्ट्रॉबेरी लावलेली आणि त्यानंतर कागद टाकलेला. तर ह्या वर्षी जरा पाऊस जास्त असल्यामुळे आपली रोपं जरा सुरुवातीला जरा खराब झाली. बघा स्ट्रॉबेरीचं रोप आहे छोटं. त्यानंतर बघा असं तयार होतं स्ट्रॉबेरीचं रोप, हे अशा प्रकारे. बघा अशा प्रकारे. आणि ह्याच्यामधून ही हुंडी फुटते. यामधून जे फुलं येतात ना, आणि ही हुंडी, ह्याला बोलतात हुंडी. आणि हे जे फूल आले आता बघा, हे फुल म्हणजे स्ट्रॉबेरी. या फुलापासूनच स्ट्रॉबेरी तयार होते. तुम्हाला दाखवतो. या फुलापासून स्ट्रॉबेरी तयार होते. म्हणजे या फुलाच्या नंतर फुल वाळून ह्याच्यामध्ये अशा बारीक स्ट्रॉबेरी रूपांतर होतं बघा असं. ह्याच्यामध्ये थोडी मोठी नंतर अशी तयार होते. ही गोड आहे. तरी बघा हे असं स्ट्रॉबेरीचं रोप असतं. हे रोप इतकंच वाढतं, म्हणजे याची हाईट म्हणजे एवढीच असते. कारण की सुरुवातीला ज्या पानापासून हे एवढं, फक्त हे झाड जागचं एवढं असतं, फक्त बस करतं. म्हणजे जे हाईट साईज फक्त वाढत जाते. स्ट्रॉबेरीचं रोप एवढंच असतं. आणि याच्यामधून बघा अशी हुंडी फुटते अशी एकदम असं झुंडी फुटते. याच्यापासून स्ट्रॉबेरी तयार होते बघा. अशा स्ट्रॉबेरीच्या बघा अशा स्ट्रॉबेरी. येस. आता ही स्ट्रॉबेरी तोडणार आहे. तोडायची तुम्हाला दाखवतो. जेव्हा स्ट्रॉबेरी पिकलेली आहे, या अर्धी कच्ची अर्धी पिकलेली ना, ती तोडायची. हे थोडा तसा दांडा ठेवायचा शिल्लक, अशा प्रकारे तोडायची. आता हे दोघं स्ट्रॉबेरी तोडतील. तोपर्यंत मी तो आपल्याला लागतो ना नेचा आणि पांगळीचा पाला आणि जांभळाचा पाला ते घेऊन येतो. गीता, ह्याला सांग कसं तोडायचं. हो. ह्याला शिकव आधी. शिकून घे नीट. आधी राहायला पुण्याला असतो, पण गावी आला की माझ्यासोबत असतो कंटिन्यू. मग मी कुठं जाईन तिकडे माझ्यासोबतच असतो. यावर पाठवून आलो. ही आपण आता पाठवून आलो. हिचं नाव पाटवण आहे. ही जी जागा आहे इथनं आपलं शेतीला पाणी येतं पाटाचं. ह्या पाटाच्या बांधानं ही पांगळी आहे. हा जो पाला आहे ना, हे पांगळे बनायचं. हे एकदम थंडगार राहतं. म्हणजे आपण स्ट्रॉबेरी पॅकिंग करतो ना, आणि हा हिरवागार राहतो, लवकर वाळत नाही. त्यासाठी आपण हा त्याच्यामध्ये खाली बॉक्समध्ये वापरतो. हा पांगळीचा पाला आहे. हा तोडायचा. हो, कसं फुल आहे वेगळंच, निळा कलर आहे. हा एक पाला हिरवागार. हा घेऊन जातो आपण स्ट्रॉबेरीच्या वरून टाकायला.
आणि बघा हा नेचा आहे. हा जास्त करून आम्ही वापरतो कारण की पूर्ण जंगल नेच्याचं भरलेलं असं जी आपली बाजू आहे ना इकडं हे रान आहे हे सगळं नेच्याने भरलं बघा. हे नेचा आहे. हा चांगला समोर राहतो आणि डिझाईन पण चांगली आहे बघा. हे बघा ह्याला मस्त अशी डिझाईन आहे. आता हा नेचा घेऊन जाऊया पांगळीचा पाला आणि ते दुसरा एक पाला तो घेऊन जाऊया. हे किती काढले? हे आधी पिकले खा आधीमध्ये हा खालीस का? कशी आहे? मस्त आहे. एक बादली काढली ना. आता स्ट्रॉबेरी काढून झाली की मग आपण आपल्या बांबूसमध्ये ट्रेवसमध्ये खालच्या माळा आहे ना तिथे पॅकिंग करायची. कशी परत सांडली ना. तर आपले स्ट्रॉबेरी तोडून झाले. आता आपण इथे पॅकिंग करायची. तोडून झाले बघा. एक बाजू निघाले आणि अर्धीच्या थोडीशी होती. सुरुवातीला आता आपण हे बॉक्स तयार करूया. इथं बॉक्स तयार करेल तोपर्यंत मी हा जो पाला पण आणला पांगळचा पाला त्याला पूर्ण असं बारीक करूया. पाळल्याने असं पूर्ण बारीक भोगा करूया. म्हणजे आपल्याला ह्या बॉक्समध्ये टाकण्यासाठी तो लागणार आहे आपल्याला. का तो बॉक्स तयार कर. बघा हा बॉक्स आहे. हा अर्धा किलोचा बॉक्स आहे. याला तयार करायचं. हां हां तर बघा बॉक्स तयार झाला आहे. असे बॉक्स तयार कर. आधी बघितलं कसा बॉक्स आहे. आता जो पाला आणला पांगळीचा पाला आहे हा ह्याला पूर्ण बारीक करून घ्यायचा. हा बघा हा पांगळीचा पाला आहे. हा एकदम मऊ असतो. एकदम मऊ राहतो. त्यासाठी ह्याला पण बारीक करून घ्यायचा. असं पण कधी एकदम बारीक करायचा आणि बॉक्समध्ये टाकायचा. बघा मग अशा बघा तयार करायचा बारीक. आणि हा आपण बॉक्समध्ये भरायचा म्हणजे मग आपली स्ट्रॉबेरी मऊ राहते मस्त राहते. किती आहे लास्ट. बघा अशा अर्धा किलो बॉक्स तयार केले ते. आधी आपलं बघतोय कशी तयार करते. ती पनीर काढ ना पनीर. हायवे छोटे छोटे हे हां हे ना. आपले बॉक्स तयार करून झाले असे. आणि हा बघा पाला कट करून झाला पांगळीचा. आणि तिकडे जे नेचं आहे ना ते वरती करणार बघा. त्याला पण असं बारीक करून झाले. आता आपण स्ट्रॉबेरी खाली ओतूया. तिला हळूच ओतायची. जास्त त्याला धक्का लागणार नाही स्ट्रॉबेरीला.
हे बघा स्ट्रॉबेरीचं हे फळ आहे ना, हे पूर्ण तयार झालं आहे, पूर्ण पिकलं आहे. खाऊन टाक, त्याला गोड असेल बघ, खाऊन बघ. काय काय एकदम गोड आहे ना. लय गोड होतं. म्हणून ते पूर्ण पिकलेलं बरं राहिलं तुमच्याकडनं तोडताना. तुम्ही खाऊन राहिलं बरं तुमच्याकडे. आता आपल्याला पॅकिंग करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे स्ट्रॉबेरी लावणं बऱ्याच गोष्टी आहेत, आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॅकिंग असतं. कारण की आपली स्ट्रॉबेरी जर चांगली पॅकिंग करून गेली मार्केटला तर आपल्याला त्या स्ट्रॉबेरीला चांगला भाव मिळतो. हे आपण स्ट्रॉबेरी अर्धी कच्ची अर्धी पिकली, थोडीशी कच्ची राहिलं जरा अशी स्ट्रॉबेरी तोडायची. कारण की आपला माल स्ट्रॉबेरी मार्केटमध्ये 2-3 दिवस राहायला पाहिजे. तर बघा हे पनीर आहे, हे पाव किलो असतं, म्हणजे 200 ते 250 ग्रॅम ह्याच्या दरम्यान ह्याच्यामध्ये फळ असतं. ह्याच्यामध्ये पण 3-4 क्वालिटी आहेत, म्हणजे P1, P2, P3, P4 अशा प्रकारचे पनीर येतात. म्हणजे छोटं मोठं असतं. जर आपलं साईज फळ मोठं असेल तर जरा मोठं पनीर येतं, आणि ह्या मिडियम साईजला छोट्या साईजला ते बारकं पनीर येतं. म्हणजे साईजनुसार असतं. स्ट्रॉबेरी पण सुरुवातीला मोठी येते, जसं जसं दिवस वाढत गेले, म्हणजे जास्त दिवस होत गेले 2-3 महिने, किंवा स्ट्रॉबेरीची साईजसुद्धा बारीक होत जाते. पहिलं सुरुवातीचं फळ मोठं असतं स्ट्रॉबेरीला येणारं. बघा स्ट्रॉबेरीची फळ अशी पहिली सुरुवातीची मोठी असतात, आणि नंतर शेवटचं येणारं फळ असं बारीक असतं. आता याच्यामध्ये हे पाव किलो झालं, आणि हा बॉक्स आहे, हा जो अर्धा किलोचा बॉक्स आहे. याच्यामध्ये फक्त मोठा माल बसतो, हा मोठा आणि याचा रेटसुद्धा वेगळा असतो. आपला जो मोठा माल असतो त्याचा रेट वेगळा असतो, आणि छोट्या मालाचा रेट वेगळा असतो. तर तुम्हाला आता दोन्ही बॉक्सची पॅकिंग कशी करायची दाखवणार आहे. आधी तू ह्याच्यामध्ये पाला भरायचा. हा जो पाला आहे ना, हा सुरुवातीला ह्या बॉक्समध्ये पाला भरायचा की हा टाक ना, जरी टाक, अजून थोडं टाक, असं लांबून टाका लेवल. बस ते द्या ना बॉक्स. बरशील ना. तर माझा तो घे डिझाईनचा. सुरुवातीला असा पाला टाकायचा आतमध्ये. हा पाला का टाकायचा, कारण की आपल्या स्ट्रॉबेरीचं फळ पुढे डॅमेज झालं नाही पाहिजे. ज्याचा आकार आहे असं ते फळ गेलं पाहिजे. जर पुट्ट्या वगैरे लागलं तर ते चिमतं किंवा त्याला क्रॅश पडते आणि ते खराब होतं. त्यासाठी खाली पाला, त्यावरती तो पाला, त्यावरती दुसरा एक पाला लावायचा डिझाईनचा, म्हणजे ते स्ट्रॉबेरीचं अलगद जावी, खराब न व्हावी अशी अशी डिझाईन अशी लावायची. असं मस्त वाटतं. आणि याच्यामध्ये फक्त मोठे फळ बसतात, मोठी ह्या साईजचे फळ. आणि भरताना पण आपण जी थोडी जास्त पिकले आहेत ना, ते बॉक्स पूर्ण वेगळा भरायचा, आणि जे कच्चे असतात अर्धी पिकी त्याचा बॉक्स वेगळा भरायचा. त्यामुळे एक सारखा माल राहतो. बघा असे भरायचे. तर बघा आपला एक बॉक्स भरून झाला स्ट्रॉबेरीज, आणि त्याच्यावरती तो पाला टाकायचा. तर बघा आता स्ट्रॉबेरी पॅकिंग करून झाले. अशा प्रकारे लावायची एक सारखी डिझाईन मस्त बघायला चांगलं वाटलं पाहिजे. आणि लोकांनी जे समोरचं आपण घेतले लोक असतात त्यांनी लगेच म्हणलं पाहिजे आम्हाला पाहिजे असं म्हणलं, ते लगेच आपल्याला हा बॉक्स पाहिजे असं म्हणलं पाहिजे. आणि त्यानंतरवरती असा पाला टाकायचा. हे बॉक्स आपला तयार झाला. हा आपला अर्धा किलोचा बॉक्स तयार झाला. आता तुम्हाला छोट्या पॅकची पॅकिंग दाखवतो. हा छोटा असतो ना पाव किलोचं, हे थोडंसं मला ते ह्याच्यामध्ये हा टाकायचा, नेसा वगैरे खाली थोडंसं टाकायचं एकदम तळाला. त्याच्यामध्ये त्याची बारीक फळ बसतात बघा, बारीक अशी लावायची. ह्याच्यामध्ये क्वालिटी असते, A क्वालिटी, B क्वालिटी, C क्वालिटी. आता वरती 9 फळ बसली ना की म्हणायचं ती A क्वालिटी, आणि 10वं फळ जर बसलं याच्यामध्ये एक्स्ट्रा तर मग ते B झालं. मग त्याचा रेट वेगळा असतो, त्याच्या रेटमध्ये फरक असतो. याच्यामध्ये 9 फळ बसले बरोबर. हा A क्वालिटीचा झाला बॉक्स. आणि रसावर ना झालं आपलं तयार बॉक्स. ह्याचा ट्रे येतो, आणि त्यानंतर त्या ट्रेचा एक आउटर येतो, त्यामध्ये ते पॅकिंग करून ते आपण बाहेर पडू शकतो. तर हा अर्धा किलोचा आणि पाव किलो अशी पॅकिंग करायची असते. आधी शिकलं काम करूया.
त्याचा बॉक्स तयार केला गेला, मग थोडीशी कटिंगने पॅक करायचं. सुमिता माझी कशी पॅकिंग? तर मंडळी आपल्या बघा स्ट्रॉबेरीची पूर्ण पॅकिंग करून झाले. आपल्याला अर्धा किलोची बॉक्सची ऑर्डर होती, त्यासाठी आपण अर्धा किलोची बॉक्स तयार केलेले. अशा तऱ्हेने आपले तुम्ही अजून बॉक्स तयार बघा. तर अशी आपली स्ट्रॉबेरी पॅकिंग करून झाल्या. तर तुम्हाला पॅकिंग करायचा स्ट्रॉबेरी पॅकिंग करायचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या सुमित दादाच्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय.